हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक अगेन इन नाशिकचा भाऊ. सो येस, तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये कळालंच आहे की आता मान्सून सुरू झालेला आहे आणि आपण परत एका विकेंडला मान्सून स्पॉटला आलेलो आहे. आणि तो स्पॉट असा आहे की महाराष्ट्रामध्ये माझा सगळ्यात जास्त फेवरेट स्पॉट आहे हा, आणि त्या स्पॉटचं नाव आहे माथेरान. येस, सो मुंबईपासून 70 किलोमीटर आणि नाशिकपासून 180 किलोमीटरवर आहे हे. ह्या स्पॉटचं एक विशिष्ट म्हणजे याला नो व्हेकल स्पॉट असंही म्हटलं जातं, कारण इथे तुम्हाला पोहोचण्यासाठी एक तर तुम्हाला घोड्यांचं ऑप्शन आहे किंवा तुम्हाला ई रिक्षाचं ऑप्शन आहे आणि कोळशावर चालणारी टॉय ट्रेन्सचं सुद्धा ऑप्शन आहे. सो आपण या व्हिडिओमध्ये इथे कुठले कुठले पॉईंट्स आहेत तेही एक्सप्लोअर करणार आहोत, कुठले कुठले ट्रॅव्हलिंग ऑप्शन्स आहेत तेही तुम्हाला दाखवणार आहे. सो स्टे ट्यून. सो इथे पोहोचण्यासाठी तुम्हाला, जर तुम्ही गाडीने येत असाल किंवा ट्रेनने येत असाल तर तुम्हाला नेरळ स्टेशनला थांबावं लागेल किंवा नेरळ स्टेशनला उतरावं लागेल आणि तुम्हाला तिथून लोकल व्हेकल मिळतील 100 रुपये पर सीटनुसार, आणि ते तुम्हाला वरती माथेरानच्या पार्किंगपर्यंत किंवा माथेरानच्या एंट्रन्सपर्यंत सोडतील. आणि तिथून मात्र तुम्हाला पुढे परत ट्रेन किंवा घोड्याने किंवा ई रिक्षाने ट्रॅव्हल करावं लागणार आहे. तुम्ही बघू शकता की मान्सून सीझन असल्यामुळे तिथलं ॲटमॉस्फिअर किती सुंदर आहे, तो घाट किती सुंदर वाटतोय. आणि विकेंड असल्यामुळे ट्रॅफिक पण खूप जास्त होती त्या दिवशी. सो कधी कधी तुम्ही आले तर तुम्हाला त्यांच्या पार्किंगपर्यंतही गाडी नेता येईल, पण विकेंड्सला मोस्टली तिथे पार्किंग फुल होऊन जाते. आणि तिथे एंट्रन्स करण्यासाठी तुम्हाला तिथला प्रवासी जो कर आहे तो भरावा लागतो. ॲडल्टला 50 रुपये आणि मुलांना, लहान मुलांना 25 रुपये. सो मध्ये गेल्या गेल्या तुम्हाला असा सुंदर एंट्रन्स तिथे बघायला मिळतो. तिथे तुम्ही फोटोज काढू शकतायत, व्हिडिओज काढू शकतायत. आणि मान्सून सीझन असल्यामुळे तिथं तो रानमेवा पण तुम्हाला अवेलेबल होता तिथे. सो ही जी लाईन तुम्हाला दिसते ही ई रिक्षासाठी आहे, जी आत्ताच सुरू झालेली आहे. आणि 35 रुपये पर सीटनुसार ते तुम्हाला माथेरानला घेऊन जातात. आणि घोड्यांचे पण ऑप्शन आहे, 250-300 पासून त्यांची सुरुवात आहे. सो आम्ही बेसिकली ट्रेनचा ऑप्शन प्रेफर केला होता, कारण ट्रेन नुकताच येणार होती आणि ऑलमोस्ट हाफ आवर आम्हाला लागला तिथे ट्रेनचं तिकीट किंवा त्या लाईनमध्ये उभं राहायला. सो एंट्रन्सच्या बाजूलाच तुम्हाला ट्रेनचं तिकीट बूथ बघायला मिळेल. सो आम्ही ट्रेनची वाट बघत असताना तिथला रानमावा एक्सप्लोर करत होतो. नंतर माथेरान रेल्वे स्टेशनजवळ फोटोशूट किंवा व्हिडिओज काढत होतो. आणि विकेंड असल्यामुळे बऱ्यापैकी गर्दी पण होती. माथेरानला जे रेल्वे स्टेशन आहे त्याचं नाव आहे अमन लॉज, आणि ती ट्रेन तुम्हाला अमन लॉजवरूनच बोर्ड करावी लागते. सो काही लोक ट्रेनचा जो रूळ आहे त्याच्यावरून पण जाणं प्रेफर करतात, कारण त्या ट्रेनमध्ये लिमिटेड सीट्स आहे, म्हणजे ओन्ली 90 सीट्स ते अलाउ करतात. आणि ट्रेनची जी फ्रिक्वेन्सी आहे ती ऑलमोस्ट 1.5 आवर नंतर आहे. सो ज्यांची ट्रेन मिस होऊन जाते, सो इन्स्टेड ऑफ ई रिक्षाच्या लाईनमध्ये उभं राहण्यापेक्षा लोक त्या रुळावरनं चालत जाणं प्रेफर करतात. आणि ते जास्त अंतर नाही आहे, 3 ते 4 किलोमीटरचं अंतर आहे, पण तिथून पायी जाणं पण एक खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे, कारण तिथला निसर्ग जो आहे तो खूप सुंदर आहे. आणि पावसाळ्यामध्ये तर विचारू नका. तुम्ही बघू शकतात, मी ट्रेनमधून काही दृश्य कॅप्चर केले होते. खूप जास्त सुंदर निसर्ग तिथं अनुभवायला मिळतो. आणि तुम्ही बघतायत की आजूबाजूला लोक चालताना दिसत आहेत. सो येस, त्यांनी तो चालण्याचा ऑप्शन एक्सप्लोर करायचं ठरवलं होतं. आणि बाजूला अशी एक दरी आहे, मस्त धुकं, तो रिमझिम पाऊस, आणि मध्ये मध्ये तुम्हाला असे रेस्ट हाऊस वगैरे लागतात. सो ओव्हरऑल म्हणाल ना तर खूप सुंदर वातावरण. आम्ही तिथे पोचलो आणि जात असताना तुम्हाला रस्त्यात तो तिथला शॉपिंग एरिया लागेल, जिथे तुम्ही काही शॉपिंग करू शकताय. आणि तुम्हाला तिथं हा इन्फॉर्मेशन बोर्डही दिसेल, जिथे तुम्हाला तिथे कोणते कोणते पॉईंट्स आहेत एक्सप्लोअर करायला, ते तुम्हाला ऑप्शन्स क्लिअर होतात. सो त्या लोकेशनपासून सुद्धा तुम्हाला घोड्यांचे ऑप्शन्स अवेलेबल आहे. तुम्हाला ते घोड्यांवर बसून 4 ते 5 पॉईंट्स जे आहेत तिथले ते एक्सप्लोअर करून देतात. आणि तुम्ही तिथे पायी जाणंही प्रेफर करू शकतायत, घोड्यांवर जाणंही प्रेफर करू शकतायत.
तिथला निसर्ग एवढा सुंदर होता की आम्ही पायी जाणं प्रेफर केलं. आणि मी ऑलरेडी एकदा येऊन गेलेलं असल्यामुळे मला तिथले जवळचे स्पॉट जे होते ते माहिती होते. कारण तिथे तुम्ही जर फर्स्ट टाईम गेलं तर थोडं कन्फ्युजन होऊ शकतं. सो मार्केटमधून एक रस्ता जातो राईट हँड साईडला. सो त्या रस्त्याने जर तुम्ही गेले तर तुम्हाला तिथले जे मेन पॉईंट आहे, इको पॉईंट, शेरलोट लेक, ते सगळं तुम्हाला तिथे एक्सप्लोअर करता येते. सो पायी जाण्याचा जो आमचा ऑप्शन होता तुम्ही बघतायत की किती सुंदर आहेत. आणि आम्ही तिथं शेरलोट लेकला पोचलो होतो. आणि गर्दी असल्यामुळे विकेंड्सला तुम्ही बघू शकताय तिथले दृश्य. आणि हाच तो लेक जिथे भरपूर लोक टाइम स्पेंड करतात, फोटोज काढतात. सो लेक बघून झाल्यावर आम्ही लगेच इको पॉईंट, लॉर्ड पॉईंट जो एरिया होता त्या एरियाकडे निघालो. आणि तोही रस्ता खूप सुंदर होता. तुम्हाला तिथे जाऊन जरी वाटलं ना की घोड्यावर आपण परत जायला पाहिजे किंवा एनर्जी संपली आहे, सो तुम्ही तिथे सुद्धा घोड्यांचा ऑप्शन एक्सप्लोअर करू शकतात. आणि इको पॉईंटकडे पोचल्यानंतर तुम्ही बघतायत की हे लाईनीत असे 3-4 पॉईंट्स होते ते जिथं आम्ही एक्सप्लोअर करायला सुरू केलं. आणि तिथून हा दृश्य होता. खूप सुंदर हा दृश्य. आणि तिथे विंड व्हेलोसिटी एवढी जास्त होती की लिटरली ते छत्री आणि ते उडून जात होतं अक्षरशः आमच्या हातातनं. पण जो निसर्ग अनुभवायला मिळत होता, माय गुडनेस, खूप सुंदर होता तो जो काही दृश्य होता तिथे. आणि हा आहे ॲक्च्युअल इको पॉईंट जिथे लोक फोटोज काढायला वगैरे टाईम स्पेंड करत होते. आणि रिमझिम पाऊस चालू असल्यामुळे त्या जागेचं जे सौंदर्य ते अजून द्विगुणित होत होतं. खूप छान वाटत होतं सगळं काही. मॉन्सून ट्रिप जी आम्ही एक्सपेक्ट करत होतो माथेरानला, ती कम्प्लिटली त्याच पद्धतीने होत होते. सो तुम्हाला खरंच इथे हे सगळे पॉईंट्स जेव्हा एक्सप्लोअर कराल, तो लेक एक्सप्लोअर कराल, अगदी प्रॉपर मॉन्सून ट्रिपचा फील तुम्हाला तिथे घेता येणार आहे. सो तुम्हाला जेव्हाही मान्सूनमध्ये बेस्ट मान्सून स्पॉटला व्हिजिट करायचं असेल, तुम्ही नक्की माथेरानचा ऑप्शन सिलेक्ट करू शकतायत. आणि आता आम्ही परत मार्केटच्या दिशेने चालायला सुरुवात केली होती. आमचे पॉईंट्स एक्सप्लोअर करून झाले होते, जे मेन पॉईंट होते ते. सो झालं आहे आता आमचं माथेरान फिरून. आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आहे. खरंच खूप छान स्पॉट आहे हा मान्सून सीझनसाठी. आणि माझ्यासाठी तर महाराष्ट्रातला हा बेस्ट मान्सून स्पॉट आहे. तर तुम्हाला जेव्हाही विकेंड्सला जमेल तेव्हा तुम्ही नक्की व्हिजिट करू शकतात. विकेंड तर मी एकच सांगेल की गर्दी खूप असते इथे. सो मे बी तुम्हाला तुमची कार जर आणली तर ती खाली पार्क करावी लागेल आणि त्यांच्या प्रायव्हेट व्हॅनने इथे यावं लागेल. सो अकॉर्डिंगली तुम्ही प्लॅन करा. वीकडेजमध्ये आलात तर मे बी तुम्हाला गर्दी नाही लागणार आणि अजून जास्त एक्सप्लोअर करता येईल. पण एनिवे, वीकेंड्स, वीकडेज, मान्सूनमध्ये हा स्पॉट खूप भारी आहे. तुम्ही नक्की प्रेफर करू शकता. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.